हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 ऑब्झर्वेशन ऑफ कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 2.26 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण ऑब्झर्वेशन ऑफ कंपनी म्हणजे काय ते पाहूया. तर ऑब्झर्वेशन ऑफ कंपनी म्हणजे जेव्हा एक कंपनी किंवा अधिक कंपन्या दुसऱ्या कंपनीत विलीन होतात किंवा मर्ज होतात आणि विलीन झालेल्या कंपनीचे अस्तित्व संपते, तेव्हा त्या प्रक्रियेला ऑब्झर्वेशन ऑफ कंपनी असे म्हणतात. ऑब्झर्वेशन ऑफ कंपनीमध्ये दोन कंपन्या असतात. एक कंपनी असते ती खरेदी करणारी असते. त्या खरेदी करणाऱ्या कंपनीला आपण परचेजिंग कंपनी किंवा ट्रान्सफरी कंपनी असे म्हणतो. आणि जी मर्ज होणारी कंपनी असते किंवा विलीन होणारी कंपनी असते त्या कंपनीला वेंडर कंपनी किंवा ट्रान्सफरर कंपनी असे म्हणतात. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जी खरेदी करणारी कंपनी असते परचेजिंग कंपनी, ही वेंडर कंपनीच्या ॲसेट्स टेकन करते आणि लायबिलिटी पेड करते आणि परचेज कन्सिडरेशनच्या बदल्यात त्यांना इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स किंवा कॅश अशी देत असते. तर ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की ऑब्झर्वेशन ऑफ कंपनीमध्ये इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 2.26 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. निपो लिमिटेड नवापूर सेल्स इट्स बिझनेस टू बिर्ला लिमिटेड. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन गोष्टी फाइंड करायच्या आहेत ह्या सेंटेन्सेसवरून, की कोणती कंपनी परचेजिंग कंपनी आहे आणि कोणती वेंडर कंपनी आहे. निपो लिमिटेड नवापूर सेल्स इट्स बिझनेस म्हणजे ही सेलिंग कंपनी आहे, म्हणजे ही विकली गेलेली कंपनी आहे. आणि बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडला खरेदी केलेला आहे. म्हणजे बिर्ला लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे आणि निपो लिमिटेड ही वेंडर कंपनी आहे. बिर्ला लिमिटेड बेलापूर ॲज ऑन 31 मार्च 2020 ऑन विच डेट द बॅलन्स शीट स्टूड ॲज फॉलोज. आपल्याला त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे. म्हणजे बॅलन्स शीट कुणाची आहे तर निपो लिमिटेडची आहे, हे लक्षात ठेवा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 लायबिलिटीज दिलेल्या आहेत 2000 शेअर्स ऑफ ₹100 ईच. त्याच्यानंतर आहे 6% डिबेंचर्स ऑफ 100 ईच, सन्ड्री क्रेडिटर्स, रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस. तर ही आहे निपो लिमिटेड कंपनीची बॅलन्स शीट. ही वेंडर कंपनी आहे. त्याच्यानंतर ॲसेट आहे त्यांच्याकडे, गुडविल आहे, फ्रीवर्ल्ड प्रॉपर्टी आहे, प्लांट अँड टूल्स आहेत, स्टॉक आहे, बिल्स रिसिवेबल आहे, सन्ड्री डेटर्स आणि कॅश ॲट बँक. एवढी ॲसेट आहे निपो लिमिटेडची. खाली आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे बिर्ला लिमिटेड ॲग्री टू टेक द ॲसेट्स. काय झालं, बिर्ला लिमिटेड ॲग्री झाली. बिर्ला लिमिटेड म्हणले की आम्ही तुमचे ॲसेट घेऊ एक्सक्लुझिव्ह ऑफ कॅश अँड गुडविल ॲट 10% लेस दॅन द बुक व्हॅल्यू टू पे 75,000 फॉर गुडविल. म्हणजे इथं त्याने असं सांगितलं आहे की बिर्ला लिमिटेडनं ॲसेट घेतल्या. कशा घेतल्या तर कॅश सोडून, कॅश नाही घेतली आणि गुडविल पण नाही घेतली ॲज इट इज प्राईसला. तर त्यांनी सांगितलं 10% लेस दॅन, म्हणजे ज्या तुमच्या ॲसेट आहेत फ्रीवर्ल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, ह्या ॲसेट त्यांनी 10% कमी करून, म्हणजे लेस दॅन 10% कमी किमतीला घेतल्या, म्हणजे 10% कमी प्राईसला घेतल्या. अँड जी गुडविल आहे ती 75,000ला घेतली आणि कॅश घेतलेली नाही. अँड टू टेक ओव्हर द डिबेंचर्स, आणि डिबेंचर्स जे आहे तुमची लायबिलिटी, डिबेंचर्स काय आहे, लायबिलिटी आहे. ही लायबिलिटी पण त्यांनी ॲज इट इज प्राईसला, म्हणजे जी किंमत आहे त्या किमतीला घेतली, 1,00,000 रुपयाला. द परचेज कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज्ड बाय अलॉटमेंट टू निपो लिमिटेड ऑफ 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹10 पर शेअर्स अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजे त्याने काय केलं, ॲसेट घेतल्या. कितीला घेतल्या तर 10% कमी किमतीला. गुडविल घेतली 75,000 रुपीजला आणि डिबेंचर्स 1,00,000 रुपीज पेड केले, लायबिलिटी पेड केली. आणि जे द्यायची होती परचेज कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत, कंपनी खरेदी केली, त्या खरेदीची परचेज प्राईसमध्ये त्यांनी काय केलं, निपो लिमिटेडला इक्विटी शेअर्स दिले, 1,500 इक्विटी शेअर्स दिले. कॅश नाही दिली, त्यांनी काय दिलं, शेअर्स दिले. 100चा होता आणि ₹10 प्रीमियम आहे, म्हणजे ₹10 वाढवून दिले, म्हणजे 110 रुपयाला दिला शेअर्स. 100चा शेअर्स 110 रुपयाला निपो लिमिटेडला दिला बिर्ला लिमिटेडने. अँड
जो राहिलेला बॅलन्स आहे परचेज खरेदीची प्राईसमध्ये जो राहिलेला बॅलन्स आहे तो कॅशमध्ये दिला. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹3,000. आता इथं नीट बघा, इथं जी कॉस्ट ऑफ लिक्विडेशन म्हणजे कंपनी पहिली बंद होणार आहे, कोणती तर निपो लिमिटेड बंद होणार आहे, ती पूर्ण बंद होणार आहे, तिचं अस्तित्व संपणार आहे आणि बिर्ला लिमिटेड काय करणार आहे, तिला खरेदी करणार आहे. तर जी लिक्विडेशन करताना म्हणजे कंपनी बंद करताना निपो लिमिटेडला ₹3,000 खर्च आलेला आहे आणि इथं असं कुठल्या कंपनीनं हा खर्च पेड केलेला आहे हे मेन्शन केलेलं नाही. याचा अर्थ निपो लिमिटेडनी हा खर्च केलेला आहे. पुढे सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट, शेअर होल्डर अकाउंट, बिर्ला लिमिटेड अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट इन द बुक्स ऑफ निपो लिमिटेड इन नवापूर. नवापूर ही जी कंपनी आहे निपो लिमिटेड नवापूर, ह्या कंपनीमध्ये तुम्हाला एक रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचं आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, बँक अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बिर्ला लिमिटेड अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. आणि ॲक्वायझेशन जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बिर्ला लिमिटेड बेलापूर, त्यांच्यामध्ये जी बिर्ला लिमिटेड आहे त्यांच्या जर्नल एंट्री करायला सांगितलेली आहे. तर आता मी तुम्हाला ना सगळ्यात पहिलं अकाउंट कसे ओपन करायचे ते सांगते आणि परचेस कन्सिडरेशन कशी काढायची. आपण काय काय ओपन करणार आहोत बघा. पहिलं आपण परचेस कन्सिडरेशन काढणार आहोत. परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत. निपो लिमिटेडला किती रुपयाला खरेदी केलं बिर्ला लिमिटेडनी, म्हणजे बिर्ला लिमिटेड किती पैसे देणार आहे त्यांची कंपनी निपो लिमिटेडला खरेदी केल्यानंतर, त्याला आपण म्हणतो परचेस कन्सिडरेशन. आता आपण अकाउंट कोणता ओपन करणार आहे, तर सगळ्यामध्ये कॉमन आहे हा रिअलायझेशन अकाउंट. कारण ही जी निपो लिमिटेड आहे ती बंद झालेली आहे, म्हणून आपण एक रिअलायझेशन अकाउंट एक ओपन करणार आहोत. हा फिक्सच असतो, प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा ओपन करायचा आहे. म्हणजे आपण ह्याला आपण म्हणू 1 म्हणू, पहिला अकाउंट. दुसरा अकाउंट आहे आता ह्याच्यानंतर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर. तिसरा अकाउंट आपल्याला ओपन करायचा आहे तो बिर्ला लिमिटेड म्हणजे न्यू कंपनी. इथं बिर्ला लिमिटेड सांगितलं आहे म्हणून आपण बिर्ला लिमिटेड लिहिणार आहोत. तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा न्यू कंपनी, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये नवीन कंपनीचं नाव वेगवेगळं असेल. आणि चौथा आहे, हे 3 अकाउंट तुमचे फिक्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला परचेस कन्सिडरेशन फाइंड करायचं आहे. रिअलायझेशन अकाउंट, परचेस कन्सिडरेशन अकाउंट नाही, वर्किंग नोट आहे. हे रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचं, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट ओपन करायचं आणि बिर्ला लिमिटेड हे तुमचे फिक्स आहेत. आणि बँक अकाउंट हा एक तुम्हाला ओपन करावा लागणार आहे, डिपेंड आहे क्वेश्चनवर. त्याच्यानंतर अदर लायबिलिटीज अकाउंट म्हणजे इथं बँक अकाउंट एक तुम्ही ओपन केल्यानंतर एक लायबिलिटीज अकाउंट असेल, म्हणजे जी लायबिलिटी सांगते तुम्हाला कोणते अकाउंट येतात लायबिलिटीचे. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स वगैरे. तर एक्झाम्पल म्हणून मी एक घेतला, म्हणजे जी लायबिलिटी नवीन कंपनीनं घेतलेली नाही किंवा पेड केली नाही. म्हणजे बिर्ला लिमिटेडने इथं आपल्याला असं क्वेश्चनमध्ये नाही सांगितलं, फक्त बघा ह्यांची लायबिलिटी काय आहे. निपो लिमिटेडची डिबेंचर्स एक बाहेरचं देणं आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स एक बाहेरचं देणं आहे. आणि निपो लिमिटेडचं काय काय आहे, तर शेअर्स आहेत, रिझर्व आहे आणि प्रॉफिट अँड लॉस हा निपो लिमिटेडचा आहे. म्हणजे निपो लिमिटेडची ही स्वतःची लायबिलिटी आहे. आणि एक्सटर्नल लायबिलिटी काय आहे निपो लिमिटेडची, डिबेंचर्स म्हणजे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर आणि क्रेडिटर्स म्हणजे ज्याच्याकडून आपण गुड्स परचेस केलेला आहे त्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत. म्हणजे निपो लिमिटेडच्या ह्या 2 एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत. त्यातले डिबेंचर्स बिर्ला लिमिटेडनं पेड केले, इथं सांगितलं आहे की आम्ही काय केलं आहे, टेकन केले डिबेंचर्स. म्हणजे याचा अर्थ डिबेंचरवाल्यांचे पैसे बिर्ला लिमिटेड पेड करणार आहे. पण जे क्रेडिटर्स आहेत ते पेड केलेत का बिर्ला लिमिटेडनं, नाही. तर बघा आता इथं काय आहे की जी निपो लिमिटेड आहे त्या निपो लिमिटेडचं डिझॉल्युशन होणार आहे, म्हणजे ती पूर्ण बंद होणार आहे. मग ती बंद झाल्यानंतर तिची लायबिलिटी तिला पेड करावी लागणार आहे, त्याच्याशिवाय ती बंद होत नाही. तर डिझॉल्युशन पूर्ण होण्यासाठी एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत त्या पेड व्हाव्या लागतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला क्रेडिटर्सचा अकाउंट ओपन करावा लागणार आहे ह्या क्वेश्चनमध्ये. आता जर समजा अजून लायबिलिटी असते, क्रेडिटर्स असतं, बँक ओव्हरड्राफ्ट असतं किंवा अदर बँक लोन असतं, तर त्या पण लायबिलिटीज आपण ओपन केल्या असत्या जर निपो लिमिटेडनं लायबिलिटी
पेड नसती केली, बिर्ला लिमिटेडनं लायबिलिटी पेड नाही केली तर निप्पो लिमिटेडला ती लायबिलिटी पेड करावी लागते, म्हणून ते अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतात लायबिलिटीचे. तर बघा आता इथं नीट लक्षात ठेवा, रिअलायझेशन फिक्स आहे, इक्विटी शेअर होल्डर फिक्स आहे, न्यू कंपनी अकाउंट फिक्स आहे, बँक अकाउंट हा कधी ओपन होतो कधी नाही होत, आणि लायबिलिटीचे अकाउंट फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स वगैरे असे अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतात. आणि परचेस कन्सिडरेशन तुम्हाला फिक्सच तयार करावं लागतं. तर एवढं आपण ओपन करायचं आहे आज. आणि जर्नल एंट्री आपल्याला क्वेश्चनमध्ये करायला सांगितलेले आहे. तर आता आपण काय करूया, क्वेश्चन रीड करूया केला. आता आपण पोस्टिंग करायचं आहे. सगळ्यात पहिलं परचेस कन्सिडरेशन काढायची. पण परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत. म्हणजे काय की निप्पो लिमिटेडला बिर्ला लिमिटेड किती पैसे देणार आहे, तर त्याला आपण परचेस कन्सिडरेशन म्हणतो. म्हणजे बिर्ला लिमिटेडनं किती रुपयाला निप्पो लिमिटेडला खरेदी केलं. तर आपण पहिलं काढणार आहोत परचेस कन्सिडरेशन. त्याच्यानंतर कोणकोणते अकाउंट आपण ओपन करणार आहोत बघा. हे आहे वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. इथं डिस्चार्ज काय केलं आणि ॲसेट किती कोणत्या कोणत्या घेतल्या ते ह्या बाजूला येणार आहे. इन द बुक्स ऑफ निप्पो लिमिटेड नवापूर, त्यांच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट एक येणार आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट एक येणार आहे, बिर्ला लिमिटेड अकाउंट एक येणार आहे. हे 3 फिक्सच आहेत. बँक अकाउंट आणि सनरी क्रेडिटर्स अकाउंट. आणि जर्नल आपल्याला तयार करायचं आहे. इन द बुक्स ऑफ बिर्ला लिमिटेड ही न्यू कंपनी आहे किंवा ही परचेजिंग कंपनी आहे. परचेजिंग कंपनीच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. आणि जी वेंडर कंपनी आहे म्हणजे निप्पो लिमिटेड, तिच्या बुकमध्ये आपल्याला लेजर करायचं आहे. तर आता इथं सनरी क्रेडिटर्स अकाउंट आपण का ओपन केलेलं आहे, कारण बिर्ला लिमिटेडनं सनरी क्रेडिटर्स घेतलेले नाहीत म्हणून. तर आता तुमच्या हळूहळू लक्षात येईल. आपण काय करू, पहिलं परचेस कन्सिडरेशन काढूया. तर इथून रीड करायचं आहे तुम्हाला. बिर्ला लिमिटेड ॲग्री टू टेक द ॲसेट्स एक्सक्लुझिव्ह ऑफ कॅश अँड गुडविल. एक्सक्लूज म्हणजे इथं कॅश आणि गुडविल सोडून सगळ्या ॲसेट घेतल्या. कोणत्या कोणत्या ॲसेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सनरी डेटर्स, ह्या ॲसेट घेतल्या. कितीला घेतल्या तर ॲट 10% लेस दॅन द बुक व्हॅल्यू. ह्या बुक व्हॅल्यूच्या 10% लेस करून घेतल्या. आणि गुडविल घेतलेली आहे 75,000ला. अँड टू टेक ओव्हर द डिबेंचर्स. डिबेंचर्स ही लायबिलिटी आहे. लायबिलिटीचे म्हणजे डिबेंचरवाल्यांना त्यांनी 1,00,000 रुपये पेड केले. लायबिलिटी पेड करावी लागते. मग ही पेड केलं. कुणी पेड केलं तर बिर्ला लिमिटेडनं पेड केलं. तर परचेस कन्सिडरेशन कशी काढायची आहे ते बघा. आपण काय करणार आहोत, फ्री होल्ड प्रॉपर्टी. सगळ्या ॲसेट घेतलेल्या आहेत, मग सगळ्या ॲसेट इथं येणार आहेत. फ्री होल्ड प्रॉपर्टी. आता फ्री होल्ड प्रॉपर्टी त्यांनी कितीला घेतली ते आपण इथं काढूया बघा. लेस दॅन 10% म्हणजे अमाऊंट आहे त्याची किती, फ्री होल्ड प्रॉपर्टीची 1,50,000. त्याच्यावर 10% 10% लेस करायचं आहे. मग किती येणार आहे, तर प्रत्येक जी ॲसेट आहे ती त्यांनी लेस करून घेतलेली आहे. 1,50,000वर 10% काढलं की किती येणार आहे, तर 15,000 रुपये येणार आहे. तुम्ही इथं कॅल्सीवर करू शकता. 1,50,000 इंटू 10% आलं 15,000. 15,000 मायनस करायचे आहेत आपल्याला 1,50,000मधून, तर 1,35,000. तर तुम्ही इथं नीट बघा. फ्री होल्ड प्रॉपर्टी होती 1,50,000. त्याच्यातून लेस केले आपण 50,000, 10% लेस. अमाऊंट आली 1,35,000 प्रॉपर्टीची. तर आपण इथं लिहिणार आहोत 1,35,000. 1,35,000. त्याच्यानंतर आहे दुसरे ॲसेट आहे प्लांट अँड टूल. टूल्स अमाऊंट आहे 83,000. बघा इथं आपण वर्किंग नोट करतोय. अमाऊंट आहे त्याची 83,000. बघा इथं बुकमध्ये आहे 83,000. त्याच्यावर 10% म्हणजे लेस 10% 8,300. एक 0 कट केला की 10% निघतं. मग आपण इथं कॅल्सीवर मायनस करायचं आहे. 9,9
74,300. आता करून पण बघूया आपण. 83,000 मायनस 8,300, 74,700. हे आलं प्लांट अँड टूलची व्हॅल्यू 74,700. त्याच्यानंतर बघा काय आहे, स्टॉक आहे 35,000. मी तर नावं लिहून घेते सगळ्यांच्या अगोदर. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपला वेळ वाचल. सन्ड्री डेटर्स, आता आपण काय करणार आहोत, स्टॉकची व्हॅल्यू इथं घेऊया एक एक. इथं काढून घेऊ अगोदर वर्किंग करून. स्टॉकची व्हॅल्यू आहे 35,000 लेस 10% करायचं आहे म्हणजे 3,500. एक झिरो कट केला बघा, असं असतं. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल 3,500 लिहिलं, 35,000. आता त्यातला एक झिरो कट करायचं आहे म्हणजे एवढं, म्हणजे 10% येतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे किती आलं, 3,500. आता आपण लेस करून घेऊ. 3 आणि 4 आणि 5, 31,500. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. 35,000 मायनस 3,500, 31,500. स्टॉक नंतर आहे बिल्स रिसिवेबल 4,500. बिल्स रिसिवेबल 4,500 लेस 10% म्हणजे 450. मायनस करून घेऊ. 400 ह्या अमाऊंट आहेत, तर आपण ह्याला अंडरलाईन केली आहे. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. अमाऊंट आहे 27,500 लेस 10% 2,750. लेस करायचं आहे 0, 5 आणि 5 10 0, 8 1 7 आणि 1 8, 8 आणि 7 15 5, 8 1 3 4. करून बघू आपण किती येतं आहे. 27,500 मायनस 2,750, 24,750 बरोबर आलं. आता ह्या व्हॅल्यू आपण कुठं पुट करणार आहोत, तर इथं. स्टॉकची व्हॅल्यू किती आहे, 31,500. 31,500. बिल्स रिसिवेबल 4,050 आणि सन्ड्री डेटर्स 24,750. याच्यात आपल्याला टोटल करायचे. एवढ्याच ॲसेट घेतल्या तर आपण हे वर्किंग केलेलं आहे. तर इथं बघा 1,35,000, 74,700, 31,500, 4,050, 24,750. तर आपल्याला काय करायचं आहे, अजून त्यांनी गुडविल पण टेकन केलेली आहे. गुडविल किती सांगितले तर 75,000. ही झाली ॲसेटची टोटल. एवढे ॲसेट आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ॲसेट टेकन केल्या 10% कमी किमतीला, मग आपण मायनस करून घेतलं आणि गुडविल घेतली 75,000ला. आणि पुढं सांगितलं टेक ओव्हर डिबेंचर. डिबेंचर इज अ लायबिलिटी. मग आपण काय करू, एवढ्याच ॲसेट घेतलेले आहे त्याची टोटल करू कॅल्सीवर व्यवस्थित. कारण जर तुमचा परचेस कन्सिडरेशन चुकलं तर क्वेश्चन चुकणार आहे, म्हणून आपण व्यवस्थित करून घेऊया. 1,35,000 प्लस 74,700 प्लस 31,500 प्लस 4,050 प्लस 24,750 प्लस 75,000, 3,45,000ला ॲसेट घेतल्या त्यांनी. कुणी घेतल्या, निपो लिमिटेडची ॲसेट आहे
3,45,000ची बिर्ला लिमिटेडने एवढ्या किमतीला खरेदी केली. तर त्याच्यानंतर आपल्याला काय घेतलं त्यांनी, तर लायबिलिटी घेतली. इथं सांगितलं आहे बघा, त्यांनी काय घेतलं, डिबेंचर्स घेतले. मग आपण इथं लिहिणार आहोत. आता इथं लेस करायची, जी पण लायबिलिटी आहे ती लेस करायची. म्हणजे त्यांनी काय केलं, एवढ्याला ॲसेट घेतली आणि लायबिलिटी कुठली आहे, तर डिबेंचर्स आहेत. ते डिबेंचर्सचं नाव इथं लिहायचं आहे. लेस करायची लायबिलिटी 6% डिबेंचर्स, 6% डिबेंचर्स 1,00,000 रुपीज. तर आपण इथं ते डिबेंचर्स ॲज इट इज किमतीला घेतलेले आहेत त्यांनी. म्हणजे त्यांनी काय केलं की 3,35,000 रुपयाची 45,000 रुपयाची ॲसेट घेतली आणि डिबेंचरवाल्यांना त्यातले 1,00,000 रुपये देऊन टाकले. म्हणजे किती राहिलं, तर 2,45,000 ही झाली तुमची परचेज कन्सिडरेशन. ह्याला म्हणायचं आहे परचेज कन्सिडरेशन. ची अमाऊंट आहे 2,45,000. आता तीच किंमत आपल्याला इकडं पण लिहायची आहे 2,45,000. आता बघा इथं त्यांनी काय केलं आहे, आपलं रीड केलेलं आहे क्वेश्चन. मला माहिती आहे एवढी मला जागा लागणार आहे. ते कसं माहिती आहे, कारण त्यांनी सांगितलं आहे 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ॲट प्रीमियम ₹10 पर शेअर्स अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजे त्यांनी काय केलं, एवढी पैसे कुणी द्यायला पाहिजेत, बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडला द्यायला पाहिजेत. त्यांनी काय केलं, एवढ्या पैशाच्या बदल्यात कॅश न देता इक्विटी शेअर्स दिले. किती दिले, तर 1,500 इक्विटी शेअर्स डिस्चार्ज केले. इक्विटी शेअर्स ॲट ₹100 ॲट अ प्रीमियम ॲट ₹10 प्रीमियम ॲट ₹10 प्रीमियम. म्हणजे तो शेअर्स कितीला पडला, तर 100 रुपये त्याची प्राईस आणि 10 रुपये वाढवून घेतले. म्हणजे 110 रुपयाला त्यांनी शेअर्स विकला. म्हणून इथं येणार आहे 1,500 नंबर ऑफ शेअर्स आणि ₹110. तर किती येतं आहे बघूया आपण. इथं करून बघूया आपण. 1,500 इंटू 110, तर 1,65,000. 1,65,000ला त्यांनी काय केलं, शेअर्स दिले. तर आता ह्याच्यात प्रीमियम 10 रुपये आहे हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही जेव्हा जर्नल एंट्री कराल तेव्हा फेस व्हॅल्यू कॅपिटल वेगळं असतं आणि प्रीमियम वेगळा असतो. प्रीमियमची अमाऊंट कॅपिटलमध्ये ॲड केली जात नाही. प्रीमियम तो कॅपिटल म्हणून बिझनेसमध्ये यूज केला जात नाही. म्हणून प्रीमियमची एंट्री करताना आपल्याला वेगळी करायची आहे. तर हे लक्षात ठेवा की प्रीमियम 10 रुपये आहे. आणि असं सांगितलं की रिमेनिंग इन कॅश, म्हणजे हे दिले इक्विटी शेअर्स आणि दुसरं दिलं कॅश. कॅश ॲट कॅश और म्हणूया आपण बँक, कारण इथं कॅश ॲट बँक आहे म्हणून आपण म्हणू कॅश आहे रिमेनिंग बॅलन्स. आता इथं बघा किती होतं, 2,45,000 ही तुमची परचेज कन्सिडरेशन आहे. म्हणजे खरेदी कितीला केला, निपो लिमिटेडचा बिझनेस बिर्ला लिमिटेडने 2,45,000 रुपयाला खरेदी केला. आणि मग त्यातले त्यांनी काय केलं, 1,65,000चे शेअर्स दिले आणि जो रिमेनिंग बॅलन्स आहे 80,000 तो त्यांनी कॅश दिली. तर आता ही कॅश आली कशी, ती इथं मी तुम्हाला दाखवते. कॅश आली 2,45,000 मायनस हे 1,65,000. असं केल्यानंतर ही कॅशचा बॅलन्स आला, किंवा कॅश इन हँड म्हणू शकता, किंवा कॅश इन हँड म्हणू नका, कॅश ॲट बँक म्हणा. कारण हे त्यांनी काय दिलं आपल्याला, कॅश दिली. तुम्ही नुसतं कॅश बॅलन्स लिहिला तरी चालेल. कॅश दिली 80,000, शेअर्स दिले 1,65,000चे. कुणी दिले, बिर्ला लिमिटेडने निपो लिमिटेडला दिले. तर ही झाली तुमची परचेज कन्सिडरेशन. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या परचेज कन्सिडरेशनच्या 2 एंट्र्या होतात. 2,45,000ची 2 एंट्र्या होतात. कशा होतात ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपल्याला रिअलायझेशन अकाउंट घ्यायचं आहे. पहिला रिअलायझेशन कसा करायचा, इक्विटी शेअर्स अकाउंट एक आपण ओपन केलेला आहे, बिर्ला लिमिटेड अकाउंट एक ओपन केला आहे, बँक अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट. ह्याचं पोस्टिंग कसं करायचं ते समजवते. ज्या पण ह्या तुमच्या ॲसेट तुम्ही परचेज कन्सिडरेशनला घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ॲसेट रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायच्या. फक्त अमाऊंट ह्या घ्यायच्या नाहीत. तर बुक व्हॅल्यू घ्यायची. बुक व्हॅल्यू म्हणजे ह्या ॲसेटच्या ज्या किमती आहेत ह्या किमती सगळ्या तुम्ही इथं घ्यायच्या आहेत. म्हणजे ज्या ॲसेट इथं तुम्हाला दिसत आहेत, काय काय दिसतं आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स अँड गुडविल. ह्या नावं कुठे घ्यायची, रिअलायझेशनच्या डेबिटला.
कारण इथं ॲसेट रिअलायझेशन अकाउंट काय करतो, सांगतो की त्यांची इथं लॉस झाला कारण ॲसेट त्यांच्या गेल्या. रिअलायझेशन अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. पण इथं काय झालं, त्यांच्या ॲसेट विकल्या गेल्या म्हणजे काय झालं, गोजट झाल्या, ॲसेट गेल्या म्हणून ते इथं येणार आहे. तर आपण रिअलायझेशन अकाउंटच्या इथं डेबिटला ॲसेट लिहिणार आहोत. पण प्राईस घेताना, अमाऊंट घेताना इथली घ्यायची, नावं घेताना कुठली तर इथूनच घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. मग इथं आपण लिहिणार आहोत टू सन्ड्री ॲसेट, सन्ड्री ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, दुसरे आहे प्लांट अँड टूल, प्लांट अँड टूल्स. प्लांट अँड टूल्स नंतर आहे स्टॉक, त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल, त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स, आणि नंतर आहे गुडविल. आणि लायबिलिटीमध्ये काय घेतलेलं आहे, डिबेंचर्स. लायबिलिटी ॲसेटला, ॲसेट इकडं, लायबिलिटी इकडं. इथं म्हणायचं आहे टू सन्ड्री लायबिलिटी. त्याच्यामध्ये एकच आहे 6% डिबेंचर्स. इथं नाव लिहिलेलं आहे बघा, 6% डिबेंचर्स. आता अमाऊंट कुठली तर अमाऊंट इथली घ्यायची नाही, अमाऊंट इथली घ्यायची आहे. गुडविल आहे 50,000, इथं टाका. फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे 1,50,000. टूल्सची अमाऊंट आहे 83,000. स्टॉक आहे 35,000. बिल्स रिसिवेबल आहे 4,500. अँड सन्ड्री डेटर्स आहे 27,500. हे आपण इथं घेतलं. आता डिबेंचर्स किती आहेत, 1,00,000. आता नीट बघा, आपण काय केलं, परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट नाही घेतली, फक्त नावं घेतली. कुठली कुठली घेतली की ज्या ॲसेट बिर्ला लिमिटेडनं टेकन केलेल्या आहेत त्याच ॲसेट आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला घेतल्या आणि तीच लायबिलिटी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला घेतली. पण अमाऊंट मात्र तुमच्या निपो लिमिटेडच्या बॅलन्स शीटवरून घेतली, इथून घेतली, अमाऊंट इथून घेतली. हे लक्षात ठेवा. हे सन्ड्री हे इथून घेतले 1,00,000 आणि ह्या अमाऊंट इथं पुट केल्या. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता कॅश ॲट बँक त्यांनी कॅश घेतली नाही म्हणून आपण कॅश अकाउंट ओपन केला आहे. का केला कॅश अकाउंट ओपन, कारण त्यांनी कॅश घेतलेली नाही. तर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, कॅशचा बॅलन्स, ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो, कॅश घेतली नाही म्हणून तुम्ही अकाउंट ओपन केला आहे. जे अकाउंट ओपन केलेत त्या अकाउंटला त्यांचा बॅलन्स जाणार आहे. तर इथं लिहिणार आहोत आपण बॅलन्स BD, ब्रॉडडाऊन. तर किती आहे बघा, कॅशचा बॅलन्स आहे 50,000. आपण लिहिणार आहोत इथं 50,000. अजून कुठला अकाउंट ओपन केला आहे तुम्ही, क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे 30,000. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो, हे लक्षात ठेवा. ॲसेट, बँक इज ॲसेट म्हणून ॲसेटचा बॅलन्स डेबिटला, लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण बॅलन्स BD, ब्रॉडडाऊन. किती आहे बघा, क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे 30,000. इथं लिहिलं आपण 30,000. आता अजून बघायचं आहे की बघा, ह्या सगळ्या ॲसेट आपण कुठं ट्रान्सफर केल्या, परचेस कन्सिडरेशनला. बँकचा बॅलन्स बँक अकाउंटला टाकला. आता काय केलं आपण, इथं डिबेंचर्स होते, इथं पुट केले. राहिले कोण, क्रेडिटर्सचा बॅलन्स क्रेडिटर्स अकाउंटला टाकला. पण हे सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे. मग हे जे इक्विटी शेअर्स आहेत हे कुठं लिहायचे, तर कारण इक्विटी शेअर अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. लायबिलिटी आहे, लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो म्हणून तुम्ही इथं म्हणणार आहात इक्विटी शेअर कॅपिटल. किती आहे, इथून पुट करायचं आहे 2,00,000.
अजून बघायचं इक्विटी शेअर्सला डिबेंचरचं पोस्टिंग केलं, सन्ड्री क्रेडिटरचं पोस्टिंग केलं. राहिलं रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस. रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस कोणाचा असतो तर इक्विटी शेअर होल्डरांचा असतो. रिझर्व्ह कोणाचा असतो? साठवलेले पैसे. रिझर्व्ह म्हणजे तुम्ही प्रॉफिटमधून साठवलेले पैसे आहेत, मग ते पैसे तुम्हाला जर संकट काळात उपयोग त्याचा करू शकता. आणि जर समजा संकट नाही आलं तर काय करतात, शेअर होल्डर वाटून घेतात त्यांना पैसे, कारण हे त्यांचे साठवलेले पैसे आहेत. म्हणून हे इक्विटी शेअर होल्डरच्या अकाउंटच्या क्रेडिटला रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड अँड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट कोणाचा असतो? इक्विटी बॅलन्सचा असतो. लॉस असला तरी पण त्यांचाच असतो, पण हा प्रॉफिट आहे कारण क्रेडिट बॅलन्स आहे. रिझर्व्ह फंड 50,000 आणि प्रॉफिट अँड लॉस 20,000. आता बघा आपल्या बॅलन्स शीटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. ह्या सगळ्या ॲसेट तुम्ही रिअलायझेशनच्या डेबिटला आल्या, म्हणजे जेवढ्यात त्याने टेकन केल्या होत्या तेवढ्याच ॲसेट आपण इथं घेतल्या, तेवढ्याच लायबिलिटी इथं घेतल्या. राहिलेलं कॅश ॲट बँकचा बॅलन्स आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर केला. शेअर कॅपिटल इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला गेला. डिबेंचर्स आपला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आला. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट ओपन केलं आहे, त्याच्या अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग केलं. रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग केलं. म्हणजे आता जवळजवळ आपला 90% किंवा 50%पेक्षा जास्त 60% तरी क्वेश्चन आपला सॉल्व झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी परचेस कन्सिडरेशन आहे त्याच्या एंट्र्या पास करायच्या आहेत. परचेस कन्सिडरेशनची एंट्री नीट लक्षात ठेवा. ही कोण देणार आहे तर बिर्ला लिमिटेड देणार आहे, म्हणून बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला. पण नाव कोणाचं येणार आहे तर रिअलायझेशन अकाउंट. तर हे लक्षात ठेवा, इथं काय केलेलं आहे, बिर्ला लिमिटेडनं कोणाला दिलं तर निप्पो लिमिटेडला पैसे देणार आहे. मग इथं म्हणणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंट. नावं नीट लक्षात ठेवा, रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये तुम्ही म्हणू शकता पी सी म्हणजे परचेस कन्सिडरेशन. किती अमाऊंट आहे? 2,45,000. आता इथं रिअलायझेशन बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला आपण लिहिलं रिअलायझेशन, मग रिअलायझेशनच्या क्रेडिटला ही परचेस कन्सिडरेशनची पहिली एंट्री आपण इथं म्हणणार आहोत बाय बिर्ला लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये पी परचेस कन्सिडरेशनची एंट्री आहे 2,45,000. ही झाली पीसीची पहिली एंट्री. आता तुम्हाला कळावं म्हणून मी ही रेड पेननी इथं 1 लिहिते बघा. पहिली एंट्री ही झाली आपली पहिली एंट्री, पीसीची पहिली एंट्री. काय केलं तुम्ही? बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला. ही लक्षात ठेवा, ही तुम्हाला दररोज करायचं आहे. आता आपल्याला पीसीची दुसरी एक एंट्री करायचं आहे. म्हणजे बिर्ला लिमिटेडनं आता आपण ह्या जी परचेस कन्सिडरेशन काढली होती त्याच्या नेट ॲसेट ह्या साईडचं आपण पोस्टिंग केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही पीसीची एंट्री झाली, पण त्याच्या बदल्यात त्याने डिस्चार्ज काय केलं, दिलं काय, खरेदी केली एवढ्याला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी पैसे दिले का काय दिलं तर पैसे पण दिले आणि इक्विटी शेअर्स पण दिले. जे दिलं म्हणजे ही साईड ते ह्या साईडला येईल बिर्लाच्या क्रेडिटला. काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले, म्हणून आपण इथं म्हणणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण 1,500 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 110 110 रुपयाला. अमाऊंट आहे 1,65,000. बघा तर नीट बघा 1,65,000 आणि काय दिलं, कॅश दिली. काय काय दिलं ते बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला लिहायचं, कॅश ॲट बँक. कॅश दिली, किती दिली तर 80,000. आणि बिर्ला लिमिटेड इथंच क्लोज होतो. 2,45,000ला निप्पो लिमिटेडला बिर्ला लिमिटेडनं खरेदी केलं आणि त्याच्या बदल्यात खरेदीच्या बदल्यात त्यांनी काय दिलं, इक्विटी शेअर्स दिले आणि कॅश दिली. इक्विटी शेअर्स आणि कॅश दिले. आता जे दिलं बघा, ही एक इफेक्ट झाला. कुठं झाला? बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला. ही आपण दुसरी एंट्री करतोय. ही कुठली आहे? दुसरी एंट्री आहे, दोन्ही मिळून. हे तुम्हाला कळावं म्हणून मी रेड पेननं मेन्शन करते. तुम्ही ॲन्सरमध्ये रेड पेननी करू नका. तर ही दुसरी एंट्री. आता हे काय झालं, तुम्ही काय लिहिलं, बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला. नाव कोणाचं आहे? इक्विटी शेअर्सचं, म्हणून इक्विटी शेअर्सच्या इथं येईल टू बिर्ला लिमिटेड. बघा
म्हणजे बिर्ला लिमिटेडला कोणाचं नाव, तर इक्विटी शेअर्सचं. मग इक्विटी शेअर्सला कोणाचं नाव, बिर्ला लिमिटेडचं. त्या अकाउंटचं नाव येत नाही. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला इक्विटी शेअर होल्डरचं नाव येत नाही. मग आपण काय करतो, दुसऱ्याचं नाव लिहितो. म्हणून इथं कशी एंट्री झाली, इक्विटी शेअर होल्डर डेबिट आणि बिर्ला लिमिटेड क्रेडिट. अमाऊंट किती आहे, 1,65,000. आणि दुसरं नाव कोणाचं आहे, कॅश ॲट बँक. मग कॅश ॲट बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला, तर कॅश ॲट बँक अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव येईल, बिर्ला लिमिटेड. 80,000. ही 80,000 इथं. ही आहे दुसरी एंट्री. म्हणजे ह्या एंट्रीचा दुसरा इफेक्ट. ही तर आपण, ही पहिली एंट्री, ही दुसरी एंट्री. ही पण आहे दुसरी एंट्री आणि ही दुसरी एंट्रीचा इफेक्ट. म्हणजे हिथं आणि हिथं असं लक्षात ठेवा. क्रॉस डेबिट क्रेडिट. आता झाली पी सीच्या एंट्र्या. आता आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे 3,000 हे पेड केले, कारण डिझोल्युशनचा खर्च आहे. हा डिझॉल्व कोण झालं, तर निपो लिमिटेड झाली. मग निपो लिमिटेडला काय करायला लागणार आहे, डिझोल्युशनचा खर्च करावा लागणार आहे. त्याला आपण इथं म्हणणार आहोत बँक, कारण पैसे जाणार आहेत. तर लक्षात ठेवा, रिअलायझेशनच्या डेबिटला बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. डिझोल्युशन काय दिलं इथं बघा, लिक्विडेशन अमाऊंटेड, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 3,000. आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या डेबिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला पैसे गेले म्हणून बँक अकाउंट क्रेडिट झाला. इथं लिहिणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता लिक्विडेशन. इथं काय, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 3,000. हे झालं लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केले. कुणी केले, निपो लिमिटेडनं. म्हणून निपो लिमिटेडचा बँक अकाउंट क्रेडिट झाला. आणि एक इफेक्ट तर रिअलायझेशनला फिक्सच होतो. तर नेहमी लक्षात ठेवा की एक्सपेन्सेस आहेत आणि हे रिअलायझेशन अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. एक्सपेन्सेस झाले म्हणून डेबिट झाला. आणि बँक अकाउंट हा रिअल आहे. रिअल अकाउंटचा रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. गेले म्हणून ते क्रेडिट झाले. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे जे निपो लिमिटेडची जी लायबिलिटी आहे ती त्यांना पेड करावी लागणार आहे. त्याच्याशिवाय डिझोल्युशन होणार नाही. म्हणजे 30,000 रुपये क्वेश्चनमध्ये सांगितलं नसलं तरी तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे बँक अकाउंट तुमचा क्रेडिट होणार आहे, कारण कॅश गोज आउट होणार आहे. तुम्ही इथं लिहिणार आहात, कुणाला देणार आहात, क्रेडिटर्सवाल्यांना. सन्ड्री क्रेडिटर्स. किती अमाऊंट आहे इथं क्वेश्चनमध्ये, 30,000. तर हे 30,000 तुम्हाला पे करायचे आहेत. 30,000 बँक अकाउंटमधून गेले आणि मिळाले कुणाला, सन्ड्री क्रेडिटर्सवाल्यांना. सन्ड्री क्रेडिटर्स हा पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिवर. मिळाले म्हणून इथे येईल तुमचा बँक अकाउंट. किती मिळाले क्रेडिटर्सवाल्यांना, 30,000. क्वेश्चन आता इथं पोस्टिंग संपलेलं आहे. क्वेश्चन आता आपल्याला झालेलं आहे. अकाउंट क्लोज करायचे आहेत. अकाउंट क्लोज करताना काळजीपूर्वक बघायचं काही राहिलेलं आहे का. तर माझ्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे. आपल्या सगळ्या एंट्र्या मी पास केलेल्या आहेत. आता आपण क्लोज करूया. डिफरन्स येणार आहे इथला. आता बघा थोडंसं काय करू, रिअलायझेशन नको क्लोज करायला. आपण जे अदर अकाउंट ओपन केलेत बघा, मी मागाशी तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की आपले हे फिक्स आहेत. रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर आणि बिर्ला लिमिटेड हे फिक्स आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या क्वेश्चनमध्ये बँक अकाउंट आलेलं आहे, पण जे अदर अकाउंट तुम्ही ओपन केलं आहे, कुठला अकाउंट ओपन केलं आहे, हे 3 सोडून तर क्रेडिटर्स. पहिला बँक अकाउंट सगळ्यात शेवटी क्लोज करायचा, हे लक्षात ठेवा. सगळ्यात शेवटी म्हणजे एंडिंगला हा अकाउंट क्लोज करायचा आहे. बँक अकाउंट सगळ्यात शेवटी क्लोज करायचं. आणि जे अदर अकाउंट्स आहेत की हे 3 सोडून जे फिक्स आहेत, 1, 2, 3. रिअलायझेशन अकाउंट कंपल्सरी आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट कंपल्सरी आहे, न्यू कंपनी अकाउंट कंपल्सरी आहेत. हे 3 अकाउंट सोडून जो आपण एक्स्ट्रा अकाउंट, बँक अकाउंट सोडून जे पण तुम्ही एक्स्ट्रा अकाउंट ओपन कराल ते पहिले क्लोज करायचे आणि त्यांचा डिफरन्स आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला पाठवावा लागतो. मग रिअलायझेशन तुमचा क्लोज होईल. बट ह्या क्वेश्चनमध्ये तुमचा सन्ड्री क्रेडिटर्स एकच एक्स्ट्रा अकाउंट आहे आणि तो दोन्ही बाजूनी क्लोज होतो आहे, डिफरन्स येत नाही आहे. तर हा दोन्ही बाजूनी क्लोज झालेला आहे. 30,000
डेबिटला पण आणि 30,000 क्रेडिटला पण. इथं डिफरन्स येत नाही, डिफरन्स आला तर रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. आता आपल्याला हा क्लोज करायचा आहे, ह्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा आहे, इक्विटी क्लोज करायचा आहे, त्याचा डिफरन्स बँक अकाउंटला येणार आहे, न्यू कंपनी अकाउंट ॲटोमॅटिकली क्लोज होतो. तर आपण ह्याला क्लोज करूया. मला वाटतं ह्या साईडची टोटल जास्त आहे, तरी पण मी करून बघते. ह्या साईडची टोटल आहे 3,45,000. क्रेडिटची टोटल आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आहे 3,45,000. 3,45,000 क्रेडिटची टोटल आहे. आता आपण डेबिटची करून बघूया. 3,45,000 आहे. 1,50,000 प्लस 83,000 प्लस 35,000 प्लस 4,500 प्लस 27,500 प्लस 50,000 प्लस 3,000 3,53,000. मला वाटतं डेबिटची जास्त आहे, मग आपण डेबिटची वर लिहूया 3,53,000. डिफरन्स काढूया किती येतोय. 1 2 3 8 आणि 5 1303 ह्याच्याला 1 0 8,000 येतोय. डिफरन्स येतो 8,000. तुम्ही मायनस पण करू शकता, इथं मायनस 3,45,000. 8,000चा डिफरन्स आला तर इथं नाव द्यायचं आहे. बघा आता मी काय सांगितलं, इथला डिफरन्स कुठं जाणार आहे, इक्विटीला जाणार आहे. इथं टोटल आली तुमची डेबिट साईडची टोटल आहे 3,53,000. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 3,53,000. डिफरन्सला नाव देणार आहोत इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ह्या अकाउंटचं नाव इथं. बॅलन्सिंग फिगर. आपण बॅलन्स काढलेला आहे 8,000. बघा आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला आला, मग तो कुठं जाणार आहे तर इक्विटीच्या डेबिटला. ह्याच्या क्रेडिटला, ह्याच्या डेबिटला. ह्याच्या क्रेडिटला नाही जाणार, दोन्ही क्रेडिट होत नाहीत, म्हणून इथं नाव देणं. ह्या अकाउंटचं नाव इथं, ह्या अकाउंटचं नाव इथं. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही, म्हणून इथं आपण लिहिणार आहोत रिअलायझेशन अकाउंट 8,000. आता आपण ह्याला क्लोज करू. ह्याचा डिफरन्स आहे तो बँकेत जाणार आहे. हा बिर्ला लिमिटेड दोन्ही बाजूनी क्लोज होतो, तर इथं आपण ह्याला क्लोज करू. 2 बघूया आपण कुठल्या अकाउंटची किती टोटल येते. 8,000 प्लस 1,65,000. अमाऊंट आली डेबिटची 1,73,000. 1,73,000 डेबिटची अमाऊंट आहे आणि क्रेडिटची 2,70,000 आहे. क्रेडिटची आहे 2. आपण पहिली क्रेडिटची लिहूया कारण ती मोठे 2,70,000. दोघांचं मायनस करूया. 7 आणि 3 10 10ची 0 ह्याच्याला 1 करून दाखवते इथं. मायनस 2,70,000 97,000 हा आला बॅलन्स. तर बघा इथं काय झालं, क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 2,70,000. तीच टोटल आपण इथं लिहिली 2,70,000. डिफरन्सला नाव द्यायचं आहे टू बँक. बॅलन्सिंग फिगर. $97,000. आता बघा आपण काय केलं, इक्विटी शेअर होल्डरला जो डिफरन्स आला त्याला बँक अकाउंटचं नाव दिलं. मग ह्याच्या इक्विटीच्या डेबिटला तर बँकेच्या क्रेडिटला. इथं नाव कोणाचं येईल, बँकेला बँकेचं नाव नाही येणार, म्हणून इथं म्हणणार आहोत आपण इक्विटी शेअर होल्डर अकाउंट.
97,000. हा अकाउंट तुमचा ॲटोमॅटिकली क्लोज होतो दोन्ही साईडने. टोटल केली तरी तेवढीच येणार आहे 2,45,000, कारण एवढ्याला खरेदी केलं आणि त्याच्या बदल्यात एवढे दिले, म्हणजे इथं येणार आहे 2,45,000. ह्याची पण जर तुम्ही टोटल केली तर बघा इथं आहे 5, 8 आणि 6, 14, 14, 4, 4, 1, 1 आणि 1, 2. ही झाली टोटल. इथं जो ह्याला टोटल हा पण आता क्लोज होईल, इथं पण डिफरन्स नाही येणार आहे. 8 आणि 5, 13, 1,30,000. इथं येणार आहे 7 आणि 3, 10, 9 आणि 1, 10, 10 आणि 3, 13, 1,30,000. बँक अकाउंट क्लोज झाला की समजायचं आपण केलेलं वर्किंग बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. आणि कोणाच्या बुकमध्ये, तर आपल्याला सांगितलेलं आहे निफो लिमिटेड, बिर्ला लिमिटेडच्या बुकमध्ये काय करा, जर्नल एंट्रीज करा. तर आता तुम्हाला जर्नल एंट्रीज कशा करायच्या आहेत, तर ही जी आपण परचेस कन्सिडरेशन काढली बघा, ही ह्या परचेस कन्सिडरेशनची पहिली एंट्री. म्हणजे काय केलं तर बिझनेस परचेज केला, मग परचेज अकाउंट डेबिट येणार आहे. काय परचेज केलं तर बिझनेस परचेज केला. आणि टू कोणाला खरेदी केलं तर निपो लिमिटेडला, म्हणून इथं जर्नल एंट्री अशी येणार आहे. पहिली आहे बिझनेस परचेज, अकाउंट डेबिट. कितीला खरेदी केला, इथं परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट बघायची 2,45,000. ह्याच्यावरूनच तुमच्या जर्नल एंट्र्या होणार आहेत. एक परचेस कन्सिडरेशनची, दुसरी त्याच्या बदल्यात काय ॲसेट खरेदी केल्याची, लायबिलिटी पेड केल्याची आणि डिस्चार्जची 3 एंट्र्या होणार आहेत. नीट बघा, ह्या एक टोटल अमाऊंटची, दुसरी ॲसेट खरेदी केल्याची आणि लायबिलिटी पेड केल्याची, आणि तिसरी एंट्री ही 1, 2 आणि 3, अशा 3च एंट्र्या तुमच्या ह्या बुकमध्ये होणार आहेत. बिझनेस खरेदी केला 2,45,000ला. पैसे द्यायचे आहेत कोणाला, तर निपो लिमिटेडला, म्हणून इथं म्हणणार आहोत आपण लिक्विडेटर. निपो लिमिटेड, निपो लिमिटेड अकाउंट. तर किती पैसे द्यायचे, 2,45,000. मग आपल्याला इथं नरेशन लिहायचे आहे, अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन पेएबल टू निपो लिमिटेड, बीइंग अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन, अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन पेएबल टू निपो लिमिटेड. निपो लिमिटेड झाली पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री कशाची बघा, आता आपण काय केलं, परचेज कन्सिडरेशनची पहिली एंट्री केली. आता ह्या ॲसेटची एक एंट्री करायची आहे आणि ह्याच प्राईसला, आणि डिबेंचर्स एक त्याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे ह्याची एंट्री येईल इथपर्यंत. ही टोटलची एंट्री केली तुम्ही परचेज कन्सिडरेशनची. पण परचेज कोणत्या ॲसेट खरेदी केलं आणि कोणती लायबिलिटी पेड केली त्याची दुसरी एंट्री येणार आहे. काय काय पेड केलं बघा, फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंटमध्ये हीच, प्लांट अँड टूल्स अमाऊंट ही, तर ह्या अमाऊंट आणि हे तुमचं काय येणार आहे, लायबिलिटी. तर आपण इथं वर्किंग करून ठेवलेलं होतं पेजवर, तर ह्याच्यावरून मी इथं काय करणार आहे, काय काय घेतलं त्यांनी त्या ॲसेटचे नावं लिहिणार आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट डेबिट, कितीला घेतली, 1,35,000. प्लांट अँड टूल्स 74,700. स्टॉक 31,500. Bills receivable 4,050.
सन्ड्री डेटर्स फॉर 24,750. डेबिट 24,750. आणि लायबिलिटी कुठली पेड केली तर 6%. किती पर्सेंटचे डिबेंचर्स आहेत बघा इथं, 6% डिबेंचर्स 1 लाख रुपीज. बघा ह्या अमाऊंट कुठं आहे तुमच्या PCला आहेत, परचेज कन्सिडरेशनला आहेत, त्या अमाऊंट आपण घेतल्या. मला वाटतं गुडविल लिहायचं राहिलं, 1 मिनिट. इथं एक गुडविल लिहायचं राहिलं. गुडविल अकाउंट डेबिट आहे कारण ते ॲसेट आहे. गुडविलची अमाऊंट आहे 75,000 आणि मग आपण 2 टाकणार आहोत. ह्या डेबिट आहेत. 2 6% डिबेंचर्स 1 लाख रुपीज. हे खोडलेलं आहे मी नाव इथून. आणि आपल्याला RDD एक लिहावा लागतो. तर बिल्स सन्ड्री डेटर्समध्ये 2,750 हा काय आहे, RDD आहे. कारण एवढ्याने डेटर्स कमी झाले म्हणून इथं म्हणणार आहोत आपण RDD अकाउंट 2,750. फक्त RDDचं आपल्याला मेन्शन करायचं आहे. आणि आपल्याला परचेज कन्सिडरेशनची प्राईस टाकायची आहे. टू परचेज कन्सिडरेशन, किंवा बिझनेस परचेज म्हणलं तरी चालेल. परचेज बिझनेस किंवा बिझनेस परचेज अकाउंट. कितीला खरेदी केला, 2,45,000ला. आता जर तुम्ही ॲसेटची आणि लायबिलिटीची टोटल केली तर इक्वलच येणार आहे. करून दाखवते तुम्हाला. 1,35,000 प्लस 74,700 प्लस 31,500 प्लस 4,050 प्लस 24,750 प्लस 75,000. टोटल आली डेबिट साईडची बघा इथं किती आली तर 3,45,000 डेबिटची टोटल आहे. आता आपण क्रेडिटची करून बघू किती येते. क्रेडिटची आहे 1 लाख प्लस 2,750 RDD आहे प्लस 2,45,000. 2,45,000 2,00,000 45,000 प्लस 1 लाख एवढा आहे. थांबा, सन्ड्री डेटर्स सन्ड्री डेटर्सचे अमाऊंट आपण इथं RDD नाही घेतला तरी चालेल. थांबा, कारण आपण इथं सन्ड्री डेटर्स एवढ्याला घेतलेले आहेत, मायनस करूनच घेतलेले आहेत. थांबा, आपण हे ना थोडीशी कट करून परत करूया व्यवस्थित, तुम्हाला समजेल असं. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,35,000. प्लांट अँड मशिनरी किंवा प्लांट अँड टूल्स थोडंसं हे झालं इथं, चुकलं म्हणून व्यवस्थित करूया आपण. 74,700 आणि स्टॉक आहे, स्टॉक अकाउंट डेबिट 31,500. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 4,050. सन्ड्री डेटर्स बघा इथं माझं जरा चुकलं, SUNDR सन्ड्री डेटर्स अकाउंट डेबिट. आता आपण काय केलेलं आहे,
इथं सन्ड्री डेटर्स 24,750 घेतलं. जर तुम्ही इथं मायनस करून घेतलं असेल तर इथं लिहू नका, नाहीतर मग काय करा, इथं आपण एकच काम करू, इथं लिहूया 24,750. आणि गुडविल आहे 75,000. आणि इथं लायबिलिटी आहे 6% डिबेंचर्स, 6% डिबेंचर्स, 1 लाख. इथं किती होतं, 1 लाख, सॉरी इथं 1 लाख. आता RDD घेऊ नका, नाहीतर मग चुकल आपलं. इथं येईल बिझनेस परचेज, $2,45,000. आता तुमची टोटल बरोबर येणार आहे 3,45,000. डेबिटची टोटल होतीच आपली ऑलरेडी 3,45,000, ह्याची पण झाली 2,45,000 प्लस 1 लाख, म्हणजे किती झाली 3,45,000. आता आपलं जर्नल एंट्री बरोबर आहे. आता बिईंग लिहिताना काय केलं, त्यांनी ॲसेट टेकन केले आणि लायबिलिटी पेड केली, म्हणून आपण म्हणणार आहोत ॲसेट टेकन अँड लायबिलिटी पेड बाय बिर्ला लिमिटेड. Assets taken at 10% less than book value. बुक व्हॅल्यूच्या 10% लेस केलेलं आहे व्हॅल्यू. अँड गुडविल कितीला घेतली, गुडविल टेकन ॲट ₹75,000, मला वाटतं 75,000ला गुडविल घेतली आणि बाकीचे ॲसेट 10% लेसला घेतली आणि डिबेंचर्स पेड केले. अँड 6% डिबेंचर्स पेड. ॲट बुक व्हॅल्यू म्हणलं तरी चालेल, तुम्हाला समजावं म्हणून काय केलं त्यांनी, बुक व्हॅल्यूला डिबेंचर्स पेड केले, म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही. झालं एवढंच. ॲसेट टेकन केली आणि लायबिलिटी पेड केली. ही झाली आपली दुसरी जर्नल एंट्री. आता आपल्याला अजून एक तिसरी जर्नल एंट्री करायची आहे. ती म्हणजे असं आहे की बघा, आपण जी ही डिस्चार्जची दिलेली आहे एंट्री, ही काय काय दिलेलं आहे त्यांनी. इक्विटी शेअर्स दिले, कॅश दिली. कुणाला दिली तर निप्पो लिमिटेडला दिली. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, एक तिसरी एंट्री पास करायची आहे. त्याच्यामध्ये डिस्चार्जची एंट्री होणार आहे ही. तर इथं येणार आहे दुसरी एंट्री. थोडंसं मी ड्रॉ करून घेते इथं थोडंसं, किंवा इथं दाखवते तुम्हाला छोटंसं करून. तर डायरेक्ट इथं करते तिसरी एंट्री. कुणाला दिलं तर निप्पो लिमिटेड कंपनी. आता इथं नाव येणार आहे निप्पो लिमिटेडचं, मग त्याला म्हणायचं आहे लिक्विडेटर्स ऑफ निप्पो लिमिटेड. काय काय दिलं बघा, इथं आपण काय काय दिलेलं आहे. 1,500 इक्विटी शेअर्स आणि प्रीमियम. तर इथं तुम्हाला प्रीमियम आणि हे दाखवायचं आहे. इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणूया आपण. शेअर प्रीमियम दाखवते मी तुम्हाला कसं आलं ते. शेअर प्रीमियम टू काय दिलं अजून, कॅश और बँक, कॅश ॲट बँक. आपण इथं नरेशन लिहिणार आहोत. आता बघा, लिक्विडेटरनी इथं बघायचं आहे कितीचे कॅश दिली. तर नीट बघा इथं किती शेअर्स दिले, तर 1,500 शेअर्स. एक शेअर्स कितीला आहे तर इंटू ₹100 ईच, म्हणजे 1,50,000 रुपये.
तर नाही तर मी तुम्हाला इथं थोडंसं दाखवते इक्विटी शेअर्स कसे आले. तर थोडी जागा हवी होती. 1500 इंटू 100 ईच, 100 ईच आलं, त्याची व्हॅल्यू 1,50,000. आणि प्रीमियम कसं आहे तर 1500 शेअर्स इंटू ₹10 ईच, ₹10 ईच. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 1500. एका शेअरवाल्यांकडून आपण ₹10 एक्स्ट्रा घेतले म्हणजे 15,000. आणि कॅश दिली 80,000 आणि टोटल आहे 2,45,000. ही बघा, कॅश आहे 80,000, ह्याच्यामध्ये 15,000 रुपये प्रीमियम आहे, ₹10चा प्रीमियम. 1500 इंटू 10 आणि 1500 इंटू 100 असं करून मी तर शेअर कॅपिटल आहे 1500 इंटू 100, अमाऊंट आहे 1,50,000. प्रीमियम आहे 1500 इंटू 10, प्रीमियम एवढा. म्हणजे प्रीमियमची व्हॅल्यू कॅपिटलमध्ये कधीच ॲड करत नाहीत, म्हणून त्याला आपण वेगळं मेन्शन केलेलं आहे. कॅश ॲट बँक, कॅश किती दिली तर 80,000. म्हणजे टोटल ह्याची केली तर येणार आहे 2,45,000. तुम्ही करून पण बघू शकता. 15,000 प्लस 80,000 प्लस 1,50,000, 2,45,000. आता हे डिस्चार्ज केलेलं आहे, म्हणून कुणी कुणाला दिलं तर बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडला इक्विटी शेअर्स वगैरे दिले. मग आपण लिहिणार कसं आहे नरेशन त्याचं. इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर्स लिहूया बी. एक मिनिट. नरेशन लिहूया आपण. एक मिनिट. इथं काय लिहिलं त्यांनी, इक्विटी शेअर्स डिस्चार्ज टू परचेस कन्सिडरेशन. आपण असं लिहू, इश्यूड 1,500 इक्विटी शेअर्स टू निपो लिमिटेड ॲट ₹110 ईच असं लिहूया, किंवा 100 ॲट अ प्रीमियम ₹100 ॲट अ प्रीमियम ₹10 ईच. अँड काय केलेलं आहे त्यांनी, पेमेंट अँड बॅलन्स पेमेंट इन कॅश. इन कॅश. आता हे कशाच्या बदल्यात दिलेलं आहे तर डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात त्यांनी एवढी अमाऊंट त्यांना दिलेली आहे. तर तुम्हाला टोटल करायची असेल करू शकता, नाही केली तरी चालेल. तर इथं हा माझा क्वेश्चन संपलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. धन्यवाद.